नमस्कार मित्रांनो, मी आहे कोल्हापूरची मुलगी इन दुबई आणि सध्या आले आहे मी कोल्हापूरला. आणि आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण ज्योतिबा गडावर. हा गड केवळ मंदिर नाही तर श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम आहे. आजच्या व्लॉगमध्ये आपण करणार आहोत रोड ट्रिप, मंदिर दर्शन आणि ज्योतिबा महाराजांचा इतिहासाची एक झलक. तर चला प्रवास सुरू करूया. मित्रांनो, ज्योतिबा गड हा कोल्हापूर शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही कोल्हापूरचे एस.टी. स्टँड किंवा वाधवा रोडवरून निघालात तर तुम्हाला सहज मार्ग भेटेल. रस्ता सुंदर आहे. डोंगर, झाड आणि मध्ये मध्ये येणारे घाटाचे वळण. हवामान छान असेल तर धुकं आणि सूर्यकिरण अप्रतिम दर्शन मिळते. येथे मध्ये वडांगे घाट एक सुंदर पॉईंट आहे. येथे खाली संपूर्ण कोल्हापूरचे दर्शन होते. जर तुम्हाला थांबून चहा प्यायचा असेल किंवा फोटो घ्यायचा असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. रस्त्यात लहान हॉटेल्स आहेत. लोकही खूप मदतीशील आहेत आणि प्रवास शांतपणे करता येतो. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत ज्योतिबा गडावर. गाडी पार्किंगपासून मंदिरापर्यंत सुमारे 5 ते 7 मिनिटाच्या थोड्याशा चढावर आहे. वर जाताना गुलाल, प्रसाद आणि भक्तांचा जयघोष. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ययकोट ययकोट जय मल्हार. इथे आले की सगळेच वातावरण भक्तीने भरलेले जाणवते. ज्योतिबा महाराज हे भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या अंशातून प्रकट झालेले देव मानले जाते. येथे ज्योतिबा, जमदग्नी आणि घटस्थळ यांच्या मूर्त्या आहेत. हे मंदिर 1330 साली नवलराव बंद यांनी बांधले आहे. मंदिर पूर्ण दगडातून बांधलेले असून त्याची रचनाही अप्रतिम आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे लाखो भाविक येतात. त्या दिवशी पूर्ण गड गुलालाने रंगात रंगून जातो. जणू गड स्वतः भक्तीत न्हाऊन निघतो. इथे लोक अतिशय प्रेमळ आहेत. अनेक जण नवस फेडायला, कुटुंबाच्या सुखासाठी किंवा व्यवसायाच्या प्रगतीसाठी इथे येतात. अनेक भक्त म्हणतात ज्योतिबा महाराज इच्छा पूर्ण करतात, पण श्रद्धा पण हवी हा. येथून खाली दिसणारा निसर्ग दृश्य अप्रतिम आहे. डोंगर, घाट आणि वरून दिसणारे कोल्हापूर शहर. तर मित्रांनो, हा होता आमचा कोल्हापूर ते ज्योतिबा गड प्रवास. हा अनुभव भक्तीने, आनंदाने आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला आहे. जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर ज्योतिबा गडावर नक्की या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया एक नव्या ठिकाणासोबत. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.